नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवणार आहोत. आता ते कसे बनवायचे आणि अगदी सोपी रेसिपी आहे. नेहमीच आपण बघा उकडीचे मोदक करतो किंवा तळणीचे मोदक करतो. तर म्हटलं चला आता बाजारामध्ये ना भरपूर असे आंबे अजून येतात विकायला. म्हटलं चला आता आंबे पण आणलेले होते. म्हटलं काहीतरी वेगळं करून बघू, कसं लागतं ते पण बघू आणि बाप्पा पण खुश होऊन जातील. चला आता बघा, आपली चतुलेली आहे. आता तुम्ही नक्की करून बघा. चला आता इथे बघा कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी गावरान साजूक तूप घातलेलं आहे. आता हे तूप घरच्या गाईचं आहे माझ्या. चला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी कोणताही जाड बारीक रवा घालायचा आहे. रवा 5 मिनटं छान असा भाजून घ्यायचा, मंद गॅसवरच भाजायचा. तुमच्याकडे घरामध्ये काही थोडे काजू बदाम असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरी पण चालेल. कसं काही वेळेस आहे ना प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा वस्तू असतात असं नाही. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर पण 5 मिनटं मी छान भाजून घेतला रवा. म्हणजे रवा भाजायला मला 10 मिनटं लागली मंद गॅसवर. म्हणजे रवा छान भाजला ना सुगंध येईपर्यंत छान होतो तो. चला 1 वाटी गरम दूध घालून घेतलं. हे बघा, चला 1 वाटी रव्यासाठी 1च वाटी मी दूध घातलेलं आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता अगदी ताजे आंबे आणले ते आणि ताज्या आंब्याचा लगेच 1 आंब्याचा मी रस काढून घेतलेला आहे. हे बघा, आणि लगेच तो त्याच्यामध्ये घालायच्या आधी काढायचा. पहिलेच काढून नाही ठेवायचं. पहिलेच जर आंब्याचा रस काढून ठेवला तर मग फ्रीजमध्ये ठेवा. पण मी काय केलं, लगेच आंब्यातून काढलं. 1 वाटी आंब्याचा रस घातला. त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर घातली. आता इथे बघा आपला आमरस पण गोड असतो, त्याच्यामुळे मी साखर थोडीशी ना प्रमाणातच घातली. आता इथे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे बघा आता 1 वाटी दूध झालं, परत आंब्याचा रस झाला, साखरीचं पाणी झालं, म्हणजे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आता इथे थोडीशी ना वेलची पावडर घालून घेतलेली आणि आता म्हटलं चला आता ताटामध्ये काढून घेऊ, म्हणजे थंड होईल. हे बघा, चला आता सगळा रवा मी इथे ताटामध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता. आता त्याच्यानंतर इथे बघा आपण जे मोदक बनवतो साचा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं आहे ना तुपाचा असं बोट लावून घ्यायचं. हे बघा, चला आता मी पहिल्यांदाच करते बरं का, पण खरंच खूप छान झाले. या पद्धतीने असं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. हे बघा, दोन्हींमध्ये पण भरायचं आणि एवढं छान लागतो चवीला. चला इथे बघा दोन्ही साईडला असं भरून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बंद करून घ्यायचं. आता इथे बंद करून घेतल्यानंतर खालचा जो भाग असतो ना त्याच्यामध्ये पण थोडंसं आहे ना असं थोडंसं स्टफिंग टाकायचं आणि थोडंसं हाताने किंवा बोटाने प्रेस करायचं. म्हणजे असं पोकळ नाही राहिलं पाहिजे. म्हणजे मध्ये असं पॅक करायचं, म्हणजे मोदक खूप असा भरीव पण होतो. चला आता तुम्हाला दाखवते. हे बघा, इतका सुंदर मोदक झालेला आहे आपला. आणि मी पण पहिल्यांदा केले ना, मला पण खूप आवडले पण, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतंय बघा. चला आता हे बघा, इथे आपण एक केलेला आहे आणि तो आता आपण ताटामध्ये ठेवूया. चला आता त्याच्यानंतर आहे ना दुसरा पण करून दाखवते मी. तसंच त्याच पद्धतीने करायचं. हे बघा, चला परत आहे ना थोडंसं त्याला, आता मी काही लगेच त्याला तूप नाही लावलं कारण का ते तुपाचं आहेच इथे तो साचा. त्याच्यामध्ये आता परत मी भरून घेतलं. हे बघा या पद्धतीने. चला त्याच्यानंतर आहे ना भरल्यानंतर बंद करायचं आणि खालची परत बंद केल्यानंतर जी खालची बाजू असते ना पोकळ असते ना ती, ही बघा इथली बाजू, ही त्याच्यामध्ये ना असं थोडंसं आहे ना बोटाने ना थोडंसं दाबायचं आणि परत थोडंसं आहे ना सारण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. हे बघा, म्हणजे छान येतो आपला मोदकाचा आकार. चला आता परत मी दाखवते मोदक आपला कसा तयार झालेला आहे तो बघू शकता. खूप छान मोदक झाले ते, मला पण खूप आवडले आणि घरामध्ये पण खरंच सगळ्यांना खूप आवडले. चला सगळे मोदक आता मी या पद्धतीने करून घेते. हे बघा सुंदर झालेले आहे. चला आता सगळे मोदक मी करून घेतलेले आहे. चला आता त्याच्यानंतर आहे ना वरून आपल्याला थोडंसं काजू बदाम लावले तरी चालतील. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.